सावनेर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये दिनांक 31 मे 2025 रोजी शनिवारी दुपारी 12:30 वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी शताब्दी जयंती साजरी करण्यात आली। हत्तीसरा इथं सायंकाळी पार पडली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष तथा नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक बाबा टेकाडे हे होते। प्रमुख अतिथी म्हणून सावनेर वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर बरेठिया, जय शिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा समाज ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष दिनेश इंगोले, टेंभुर्डोह ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विनोद नचकोल, हत्तीसरा ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश भाकरे, हत्तीसरा ग्रामपंचायतीचे सदस्य रंजना टेकाडे आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते। सर्वप्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजा अर्चा आणि पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। यानंतर मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयघोषानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। अध्यक्ष भाषणात प्राध्यापक बाबा टेकाडे यांनी नेत्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनाचा आदर्श घेणं ही काळाची गरज असल्याचं सांगून त्यांनी अल्पवयीन काळात मोठी जबाबदारी स्वीकारली, संकटावर मात केलं, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांच्या काळात झाला। विशेष म्हणजे त्यांनी जनतेला 12 फळांचं वृक्ष वाटप केलं। यापैकी 7 वृक्षाच्या फळापासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये कुटुंबियाचा उदरनिर्वाह करायचा आणि 5 वृक्षाच्या फळांचे उत्पन्न शासनाला कर म्हणून द्यायचे। हे 7 आणि 5 एकूण 12 वृक्ष म्हणजे आजचा महसूल विभागाचा 7-12 होय असं आवर्जून सांगितलं। अन्य मान्यवरांनी सुद्धा आपले विचार मांडले। संचालन मीनानाथ बोबडे यांनी केलं। वासुदेव बोदे यांनी आभार मानले। या प्रसंगी यशवंत पाटील, प्रभाकर डहाके, शुभम ढवळे, विनोद नस्कोल, कमल धडाने, नारायण बोबडे, रामेश्वर चाके, भगवान तवले, दौलत डहाके, हिरालाल आगरकर, विशाल गुडधे, चंद्रकांत टेकाडे, प्रशांत बोदे, शरद टेकाडे, सुरेंद्र लाखे आदी नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी मंगेश उराळे, NTV न्यूज मराठी, नागपूर।